पावडरच्या डब्यावर बसलीस तू कृष्णाई. हा बस, नीट बस, पाय सरळ करून बस बाळ. ए बघ, पावडरच्या डब्यावर बसते ती हिरोईन. ए लागेल ना. तिला मजा येते. अरे अरे अरे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बघितलात ना कृष्णाईची किती मस्ती चाललेली ते. तर हे जे पावडरचे डबे आहेत ना, हे मी त्या दिवशी आमच्या गावच्या बाजारातून घेतलेले वाण म्हणून माझ्या सासरी जे हळदी कुंकू घालणार आहे ना त्याच्यासाठी. जवळजवळ 9 डझन मी पावडरचे डबे घेतलेले, कारण का तिथे थोडंसं मोठ्या स्वरूपात केलं जातं आणि माझ्या सासूबाईंनी एवढ्या वर्षात कधीच हळदी कुंकू केलं नव्हतं. सो आज फर्स्ट टाईम आम्ही तिथे हळदी कुंकू करणार होतो, त्याच्यामुळे थोडंसं मोठ्या स्वरूपात करायचं होतं. सो त्याची सगळी आधीपासून तयारी केली. हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ब्लॉग आहे. माझे सासरे आलेले आम्हाला घेऊन जायला. आमची रिक्षा आहे, पप्पा चालवतात आमचे. सो ते आम्हाला सकाळी सकाळी घेऊन जायला आलेले. आणि आमची गोडुली बघा कशी इथे थंडी खूप आहे, म्हणजे सकाळच्या वेळेला ऊन जरी असलं ना तरी वारा खूप गार लागतो. त्याच्यामुळे तिला असं छान छान मी तयार करून घेऊन जात होते. आमच्या गावावरून म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी जास्त अंतर नाही आहे, हार्डली 15 ते 20 मिनटात आपल्याला पोचता येतं. त्याच्यामुळे पप्पा आम्हाला असं कुठे जायचं असेल किंवा आम्हाला माहेराहून सासरी यायचं असेल तर पप्पा जनरली आम्हाला घ्यायला येतात. सो तसेच सकाळी सकाळी ते आलेले आणि आम्ही मस्तपैकी आमच्या घरी जायला निघालेलो. इथे आल्यानंतर मला तेच टेन्शन होतं की कृष्णाई कशी राहणार आहे, कारण का तिथे कशी तिची दीदी असते, ती तिच्याबरोबर खेळायला येते. पण इथे तसं जवळपास कोणीच लहान मुलं नाही आहेत. पण काय आल्या आल्या आम्हाला छान छान भुबू दिसले. मग त्यांच्यासोबत आमचा बराचसा वेळ जात होता त्यांना भरवायला, म्हणजे त्यांना आम्ही खायला देत होतो काय काय मध्ये मध्ये. आणि कृष्णाई त्यांना बघूनच खूप एक्साईट होत होते. मग इथे आल्यानंतर आधी जेवणाचं पटापट आवरून घेतलं, कारण का संध्याकाळी परत हळदी कुंकू होतं, त्याचीसुद्धा तयारी करायची होती. आणि कृष्णाई मॅडमना मला मेन सांभाळायचं होतं, कारण का इथे ती आजी आजोबांकडे जास्त ह्यांची सवय नसल्यामुळे त्यांच्याकडे तेवढी जात नाही, मलाच चिकटून असते. त्याच्यामुळे तिला घेऊनच मला सगळं मॅनेज करायचं होतं. चला आता पुढे तुम्हाला हळदी कुंकाची तयारी दाखवते, तोपर्यंत बाय.